नमस्कार मित्र, मी संभाजी शिराळे आणि आपण बघत आहात डिजिटल चॅनल बातमी तक। मित्र हो, आजकाल तर तुम्ही बऱ्याच शेतकऱ्याच्या दुःख आणि कष्टाबद्दल बातम्या दिवसेंदिवस ऐकतच आहात। पण त्यातल्या त्यात शेतकरी म्हटलं की त्याच्या नशिबाला काही ना काहीतरी समजा व्यत्ययच। आणि असंच असतं पहा, पहिलं म्हणत होते जुने लोक की शेतकऱ्यावर संकट हे आसमानी आणि सुलतानी। आणि त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे काल आपल्या पालम तालुक्यामध्ये इन्शुरन्स कंपनीचे लोक म्हणजे पीक विमा कंपनीचे लोक म्हणजे त्यांची एक अधिकाऱ्याची बॅच ही शेतकऱ्याच्या शेतावर पिकाचं उत्पादन कसं झालं, उत्पन्न किती निघालं याच्या संदर्भामध्ये ते काम करत होते। असं झालं मित्र हो, यावर्षी पाऊस एवढा भयंकर झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं। ते तर तुम्ही पाहतच आहात, दररोज बातम्या त्याच, पेपरवरही त्याच, कुठेही चर्चा तीच। पण काल जे घडलं ते थोडंसं आगळं वेगळं घडलं। आणि तसं पाहिलं तर खरोखरच शेतकरी म्हटलं की त्यांना वाटायचं हे अज्ञानी आहे, याला काय माहिती आहे, असं म्हणून प्रत्येकजण त्याला गंडवतात। मित्र, असंच काल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकारी व त्यांचे कर्मचारी असे सगळे लोक पालम तालुका येथील खरब धानोरा येथे शेतकऱ्याच्या प्लॉटवर गेले आणि काय केलं पहा, त्यांनी तिथल्या प्लॉटचा पंचनामा करून ते पीक कापणी केली आणि त्याचं उत्पन्न पाहण्याचे प्रयत्न केले। आणि काय झालं पहा, त्यांनी जे सोबत आणलेला होता वजन काटा, त्या वजन काट्यामध्ये त्यांच्या मापाचं तफावत आढळून आली। मग ती कशी आली? शेतकऱ्यांना वाटत होतं की आपल्या याच्यामध्ये एवढं सोयाबीन दिलं तर एवढं कसं झालं, मग सोयाबीन तर जास्त आहे आणि काटा हे कमी दाखवत आहे। पण याचं तसं नाही झालं, यांनी जो काटा सोबत आणला होता उत्पादन जास्त दाखवण्यासाठी त्यांनी काटा वाढून घेतला होता। मग शेतकऱ्याच्या शेतावर भरपूर प्रमाणात यावर्षी उत्पादन झालं, उत्पन्न झालं शेतकऱ्याला, याला विमा देण्यात येऊ नये असा जणू यांनी स्टंटच रचला पहा। मग शेतकऱ्यांच्या हे संशयानं लक्षात आलं की त्यांच्या एकंदरीत हालचाली, त्यांच्या काट्यावर यांनी संशय घेतला। मग त्यांनी असं ठरवलं की साहेब, आपलं जे काही झालेलं वजन आहे ते आपण दुसऱ्या काट्यावर चेक करू। मग ते ग्रामीण भागामध्ये किराणा दुकानदार असतातच, त्यांच्या दुकानावर गेले सर्व मिळून आणि ते मोजलेलं सोयाबीन त्यांनी परत दुसऱ्या काट्यामध्ये टाकलं। पाहतो काय तर भरपूर तफावत। मग ही तफावत झाल्याच्या नंतर त्यांना मात्र घाम फुटला। शेतकरी म्हणले, आम्ही नाही सोडत की हा काठाही जप्त करायचा, मालही जप्त करायचा आणि यांना पकडून पोलीस स्टेशनच्या हवाली करायचं। मग हे सगळे गावकरी एकत्रित झाले, परिसरातले शेतकरी एकत्रित झाले आणि यांनी सरळ यांचा सोबत घेऊन यांचा मोर्चा तहसील कार्यालय आणि कृषी कार्यालयाकडे निघाला। मग त्यांनी पोलीस स्टेशनला यांना जाऊन कमीत कमी 100-200 लोकांचा ग्रुप हा मोर्चा यांनी तहसीलकडे वळवला। शेतकरी एकच हट्ट धरत होते की ते वजन काटा चेक करा, जे की वजन मापे यंत्रणा असते शासनाची, जेणेकरून त्यांना टेंडर दिलेलं असतं किंवा त्यांचं ते एक पथक असतं की ते वजनामध्ये जर काही दोष असेल, काट्यामध्ये जर दोष असेल तर ते शहानिशा करतात आणि त्यांना सर्टिफाईड करतात की बाबा रे, हा काटा 1 वर्षासाठी आम्ही चेक केला आणि ते 1 वर्षभर तरी किमान चांगलं चालतं म्हणून। तसं ह्या वजन मापाला कुठल्याच प्रकारे यांनी सर्टिफाईड केलेलं नव्हतं। मग याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजेत असा हट्टच धरला। मग सगळे शेतकरी तहसीलच्या कार्यालयाच्या प्रांगणामध्ये
रात्रभर तिथंच राहिले आणि सकाळी मात्र आम्ही घरी जाणार नाहीत, या सदरील कंपनीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत सर्वांनी हट्ट धरला व अधिकारी यांच्या गोष्ट कानी गेली व सर्वांनी मिळून त्याची शहानिशा केली आणि अखेर शासनाला गुन्हा कंपनीच्या विरोधात नोंद करणं भागच पाडलं आणि शेतकरी सर्व ठाण्यामध्ये जमले. मग आता कुजबूज सुरू झाली. ठीक आहे, पालम तालुक्यालाच काय, पण इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा असंच का चालत नसेल? काय कंपन्या करत असतील? शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे मदत मिळू नये असंच काय वागत असतील का? अगोदरच शेतकरी हालापेष्टेनं जीवन जगतो आणि यावर्षी पावसामुळे त्याचं चांगलं कंबरडं मोडलं आणि त्यातल्या त्यात 2 पैसे कधी विम्यातून मिळतील असं जणू वाटायला लागलं. त्यामध्ये हे सुलतानी संकट जाणीवपूर्वक पीक विमा कंपनीनं जणू ते कपटी भावनेने असं वजनमाप करून लोकांचं नुकसान करायचं ठरवलं आणि विमा कोणालाही 5 पैसे मिळू नये असं मात्र त्यांनी खूणगाठच जणू मानली आणि अशा पद्धतीने हे काम आमच्या परिसरामध्ये चाललं होतं. तर त्यावर गुन्हा नोंद झाला आणि परिसरातील कार्यकर्ते एकत्रित जमले आणि आता तुम्ही पाहणारच की त्यांना कलमा कोणत्या लागल्या, कार्यकर्ते कोणते कोणते एकत्रित आले. पहा, शेतकऱ्यांचा ग्रुप आता तुम्हाला सांगतील ते स्वतःच पाहते. आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अन्यायाचा संघर्ष, जो नेहमीच अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याचा जो दुर्दैवी बाब आहे त्यातला एक पुढचा अध्याय आला आहे. पण हे संघर्ष करत असताना आज आपण शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या AIC या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी लिमिटेडवर कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यशस्वी झालो. हा गुन्हा दाखल केला आहे पालमचे तालुका कृषी अधिकारी यांनी. या कंपनीवर कलम जे लागू झाले आहेत, भारतीय न्याय संहिता 318(4), भारतीय न्याय संहिता 3(5), वैद्यमापनशास्त्र अधिनियम 2009(8) आणि 25. या कंपनीनं या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असताना सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हेक्टरी 17,000 विमा आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा देणार आहोत असं म्हणले असताना, जिल्ह्याचा पालकमंत्री आम्ही विमा देणार आहे असं म्हटले असताना सुद्धा AIC कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी श्री राज भोसले हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1ही रुपयाचा पीक विमा आम्ही मिळू देणार नाही असा प्रण करून इथं इंग्रजाच्या अधिकाऱ्याप्रमाणे वागत होता. पीक कापणी प्रयोग कुठंतरी खूप एखादा प्लॉट चांगला दिसला त्याच ठिकाणी केला पाहिजे. जर प्लॉट खराब असेल तर त्या ठिकाणी आलेलं उत्पन्न वाढून देण्याचा प्रयत्न करणं असेल. आणि इन्शुरन्स कंपनीकडचा 2021चा 224 कोटीचा पीक विमा सुद्धा आपण शेतकऱ्याच्या पदरात वाढून घेतला आहे. त्यामुळं परभणी जिल्ह्यातील पीक विमा चळवळ ही तांत्रिक बाजूच्या आधारावर आपला न्याय हक्क सतत मिळवते, इथून पुढे मिळवत राहू. फक्त आम्ही एवढं सांगू शकतो की हे नक्की आपण मिळवणार. आज मिळेल का, उद्या मिळेल का, एका वर्षात मिळेल आम्हाला माहीत नाही. पण रिलायन्सच्या घशातून आपण शेतकऱ्याच्या खिशात 224 कोटी रुपये एकदा, 550 कोटी रुपये एकदा आणि आता 55 कोटी घालत आहोत. तसंच AICच्या घशातून सुद्धा शेवटच्या शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा मिळेपर्यंत ही चळवळ शांत बसणार नाही. पण ही चळवळ म्हणजे काय, तर हे सगळे शेतकरी. ही चळवळ म्हणजे काही डॉक्टर सुभाष कदम, बंटी लांडगे किंवा 2 कोणी नाहीत. आम्ही यातला प्रत्येक शेतकरी हा तेवढाच तन्मयतेने, तेवढाच वेळ देऊन पोटतिडकीने काम करतो आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या खिशात, माझ्या भाऊ शेतकऱ्याच्या खिशात त्याच्या हक्काचे पीक माझे पैसे गेले पाहिजे म्हणून प्रयत्न करतो. आज इथं आलेले शेतकरीसुद्धा स्वतःहून एका मेसेजवर आलेले, आम्ही इथं पालमला आलो, आम्हाला चहा कोणी पाजला माहीत नाही, आम्हाला पाणी कोणी पाजलं माहीत नाही. सगळे शेतकरी करतात हे यज्ञ. ह्या यज्ञामध्ये सर्वांचंच योगदान आहे. नावाला आमच्या एक दोघांचं नाव जरी होत असेल तर हा काही एकट्या आमच्या एक दोघांचं काम नाही आहे. हे सर्व शेतकरी जातीचं काम आहे. आपल्या सर्वांचा एकच जात आहे ती म्हणजे शेतकरी. आपल्या सर्वांचा एकच धर्म आहे ते म्हणजे शेतकरी. आपल्या सर्वांचा एकच धर्म आहे, एकच पक्ष आहे तो म्हणजे शेतकरी.
आपण जन्मलोच शेतकरी, आपण जगत आहोत शेतकरी, आपण वागणार आहोत सुद्धा शेतकरी. शेतकरी एकजुटीचा आपल्याला इथं एवढे डॉक्टर लागणार आहेत, एवढे नर्स लागणार आहेत, एवढे कंपाऊंडर लागणार आहेत, इथं गाडी लागणार आहे, इथं दवाखान्याच्या ॲम्ब्युलन्स व्हॅनसाठी ड्रायव्हर लागणार आहे, जे काय असेल ते, हे मात्र अजिबात यांनी कुठं कळवलंच नाही. स्वस्त बसले. दवाखाना बांधणं झाला, दवाखाना बांधून हस्तांतरित पण केला, पण एकही डॉक्टर मात्र इकडं फिरकला नाही. मग आम्ही विचारलं, कार्यकर्त्याने विचारलं, पत्रकाराने विचारलं, की सतत सांगायचे की इथं एकही माणूस बळ उपलब्ध नाही आहे, शासनाला दोषी ठेवून त्यांनी जागा भरल्या नाहीत, हे मात्र कारण सांगायचं. मग माणसं खरंच बाबा हे काय करणार, शासनानेच जागा भरल्या नाहीत तरी मग हे कुठून देणार. लोक रिटायर झाले, काही रजेवर असतात, तर मग जागा कुठून भरणार आहे. मग वाटणं साहजिकच आहे ना. पण मित्रमंडळी जेव्हा त्याचा अभ्यास करत गेले तेव्हा असं कळालं की यांनी दवाखाना बांधल्याच्या नंतर 1.5 वर्षाच्या अखेर रिपोर्ट पाठवला. दवाखाना बांधकाम होऊन 1.5 वर्ष झालं आणि नंतर यांनी ती मागणीचा रिपोर्ट पाठवला. मग आता तुम्हाला तर माहीतच आहे, शासन दरबारी काही एवढं काही क्विक ॲक्शन होत नाही. मग ते हळूवार ती फाईल इथून तिथं जाणं, या टेबलवरून त्या टेबलवर जाणं आणि शासनाच्या मंजुरीकडे जाणं, याच्यामध्ये वेळ लागला मित्रो. मग बांधकाम झालं, सुशोभित इमारत उभा राहिली, रंगरंगोटी झाली आणि त्याच्यामध्ये आता झाडं उगवायला लागले, जंगल वाढायला लागलं, गवत वाढायला लागलं. साफसफाईला सुद्धा कर्मचारी तिथं नाही, कुठल्याच प्रकारे तिथं सुविधा बघण्यासाठी कोणीही दिलं नाही आणि दवाखाना मात्र कुलूप लावून टोलेजंग इमारत उभा होती. मग अखेर आंदोलन करणार नाही असं तर पेठशिवणीमध्ये शक्यच नाही मित्र. कुठलंही काम असो, चांगल्या कामासाठी आपले दैनंदिन कामे बाजूला ठेवून आमच्या इथले मात्र मित्रमंडळी एकत्रित येतात, परिसरांचा सहभाग नोंदवतात आणि मागणीसाठी त्या दवाखान्याच्या परिसरात धरणं आंदोलन सुरू केलं. मग तेव्हा कधी शासनाला जाग आली. 1 दिवस बसल्याच्या नंतर शासन दरबारी मात्र हालचाली सुरू झाल्या. मग अखेर आपल्या विभागाच्या आमदार श्रीमान रत्नाकररावजी गुठे साहेबांना इथं यावं लागलं आणि त्यांनी होऊन जेव्हा इथं बसले आणि सगळ्याचे विचार ऐकले आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा हालचाली सुरुवात केल्या, तर मित्र हो, त्याच दिवशी त्याच वेळी बऱ्याच लोकांच्या नियुक्त्या, त्याचं पत्र म्हणजेच ऑर्डर आमदार साहेबाला सदरील अधिकाऱ्यानं दाखवली. त्यानंतरच आमदार साहेबांनी सर्वांना सांगितलं आणि आंदोलन मागे घेतलं. मग मित्र, असंच आमचे गावकरी पहा काय आमदार बोलतात, पहा आमचे गावकरी काय बोलतात. आता तुम्हीच पहा ना.